नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर तुम्हाला तर माहीतच होतं की मी देवदर्शन करण्यासाठी गेले होते गाणगापूर येथे. तिथून आमचं ठरलं की जायचं अक्कलकोटला. म्हणजे आपण उगाच म्हणत नाही तुझं पोट आहे की अक्कलकोट आहे, तशीच काही तरगत आमच्यासोबत होणार होती. म्हणूनच हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, नक्की लक्षात येईल काय गडबड गोंधळ झाला आहे ते. आणि आम्ही फायनली अक्कलकोटमध्ये पोचलो आणि इथे एक VIP आले होते दर्शनासाठी. ते VIP काहीतरी त्यांचं नाव होतं, पण माझ्या नाही लक्षात राहिलं. पण गर्दी एवढी होती, बॉडीगार्ड वगैरे एवढे स्ट्रिक्ट होतं की काही सांगूच नका. मग तिथून आम्ही कॅमेरामॅन म्हणजे न्यूजवाले वगैरे भरपूर आले होते तिथं. तेवढ्या गडबडीतनं पण माझं व्हिडिओ काढायचं चालू होतं. सगळ्यांचे फोटो वगैरे चालू होते काढायचे. गाड्यामागं गाड्या, गाड्यामागं गाड्या, काय कळायलाच बंद नव्हती. कळायचं बंद झालं होतं माझं अक्षरशः एवढ्या गाड्या बघून. म्हणजे मी पहिल्यांदाच एवढ्या गाड्या बघितल्या. का VIP साठी एवढ्या गाड्या, एवढे बॉडीगार्ड, एवढी जनता अलर्ट, म्हणजे खरंच काहीतरी विशेष असणार. आणि टोपीवर लिहिलेलं होतं त्यांच्या सेवेकरी असं लिहिलं होतं. म्हणजे ते स्वामी समर्थांचे सेवेकरी होते असं काही तर. आणि इथं 39वा वर्धापन दिन होता. इथं आम्ही छोटेसे फोटो वगैरे काढले. मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण होतं. खूप छान वाटलं तिथं. आणि तुम्ही पण अक्कलकोटला आलात आणि हा परिसर कधी बघितला आहे का, कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा, इथं एवढा मोठा हत्ती, सगळ्यांचे फोटो वगैरे काढायचं चालू होतं. इथं वेळ काहीतरी लिमिटेशन आहे वाटतं. या आत गार्डनमध्ये परमिशन नाही आहे. कधी पण आपण गेलो तर नाही भेटणार आपल्याला. त्याचं लिमिटेशन आहे, त्याची वेळ आहे. त्या वेळेतच आपल्याला आतमध्ये जायला भेटतं. आणि एवढं गार्डन तरी खूप मस्त होतं. एवढं असं वाटतच नव्हतं की हे नकली आहे, असली आहे असं वाटत होतं. आणि खूप छान वाटत होतं. तिथून नंतर इथं तर किती भारी आहे बघा. ह्याच्यात एक नारी उभारले, त्यात छोटंसं तळं, त्यात घागर घेतलेली. जसं लग्नामध्ये आपलं ते काय धूर निघतात वगैरे तसलं काहीतरी असतं का नाही, तशा टाईपमध्ये इकडं लहान मुलांना खेळण्याची सोय वगैरे एकदम भारी होतं. मग मी तिथून जाता जाता ब्लॉग बनवण्यासाठी इकडं असं सहज फेरफटका मारावं म्हटलं, तरी इकडं तर काय प्राणी संग्रहालयच होतं. अक्षरशः कसलं भारी होतं. आणि इकडे यांचे फोटोशूट वगैरे चालले होते. हे म्हणले आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्या. मी म्हटलं तुम्ही आपोआपच येत आहे व्हिडिओमध्ये, तुमचे फोटो काढणं चालू आहे, खरं तुम्ही आलेत व्हिडिओमध्ये. ते म्हणले अच्छा ठीक आहे, चालू द्या चालू द्या. मग तसंच पुढं जात गेले. तोपर्यंत इथं पण फोटोशूट काढायचं चालू होतं. ती पोरगी लय ॲक्शन वगैरे देत होती. हिला पण म्हणलं अगं तू आले ब्लॉगमध्ये, लाजली. मग इथं काय लयच म्हणजे लयच भारी लोकेशन झालं होतं, काय सांगायचं कामच नाही. आणि कधी तुम्ही हे अक्कलकोटला गेलात आणि हे लोकेशन मिस केलं असेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कंटिन्यू करा. आणि फिरण्यासाठी गार्डन म्हणजे मनमोहक वातावरण आणि भक्तिमय वातावरण सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे या आजोबांना पण एवढं आश्चर्य वाटलं की हे काय करायला लागले, यांना समजतच नव्हतं. तर मी व्हिडिओ काढते म्हणल्यावर आजोबा म्हणले वा बेटा छान करतेस, जे येत नाहीत त्यांना तू घरी बसून दर्शन देते, म्हणजे सगळा निसर्ग दाखवतेच. खरंच खूप छान काम करते बेटा. त्यांनी आशीर्वाद पण दिला माझ्यासाठी. मी येता 2-3 फोटो पण काढले तिथले. आणि नंतर आम्ही घरी यायला निघालो. तर एवढं ट्रॅफिक लागलं होतं की काय सांगूच नका. ते ट्रॅफिक लागलं होतं कशासाठी, ट्रेन चालली होती, म्हणजे मालगाडी चालली होती, त्यासाठी ट्रॅफिक लावलं होतं. एवढं ट्रॅफिक लागलं होतं की काय सांगायचं कामच नाही. हळूहळू चाललं. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता टाटा, बाय बाय.